अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये माणिकशाह पीरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणाजवळ एका 20 फूट खोल दरीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला आहे अशी माहिती पाथर्डी पोलीस प्रशासनाला समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह डीवायएसपी सुनील पाटील, उपनिरीक्षक लिमकर, जगदीश मुलगीर, विलास जाधव यांच्यासह करंजी पोलीस चौकीचे हवालदार, पोलीस कर्मचारी तात्काळ करंजी घाटात घटनास्थळी दाखल झाले। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या मयत व्यक्तीचा मृतदेह खोल दरीतून वरती आणल्यानंतर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला असल्याचं आढळून आलं। हा घातपाताचा प्रकार आहे की काय त्या दृष्टीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे या गुन्ह्याचा तपास होणार असून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सायंकाळी या संदर्भात पाथर्डी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं। करंजी घाटात अर्धवट जळालेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आल्यानं प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर।